नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज मकर संक्रांती स्पेशल पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे. तर यासाठी इथं मी 1 कप भरून डाळ घेतलेली आहे. तर हरभरा डाळ इथं धुवून घ्यायची. तर याला मी बोरिक पावडर लावून ठेवलेलं असते. त्यासाठी मी याला स्वच्छ धुवून घेणार आहे. आता इथं मी डाळ धुवून घेतलेली आहे. कुकरमध्ये टाकून घ्यायचे. आता याला 2 ग्लास पाणी टाकायचे. आता थोडीशी हळद टाकायची. डाळ लवकर शिजते यासाठी. आता 3 ते 4 शिट्ट्या मध्यम गॅसवर करून घ्यायच्यात. तोपर्यंत इकडं मी भजेचं पीठ मळून घेणार आहे. आता याच्यामध्ये एक मोठं पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, खाण्याचा सोडा टाकायचा आहे चिमूटभर आणि पाणी टाकायचं आहे. या पद्धतीनं भजे बनवल्यास संपूर्ण पिठाला ही खाण्याचा सोडा आणि मीठ लागतं. यासाठी मी सुरुवातीला पाण्यामध्ये विरघळण्यासाठी खाण्याचा सोडा आणि मीठ टाकले. ओवा टाकला, हळद, लाल तिखट, लसूण पेस्ट टाकली, धने जिरे पावडर टाकले. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे. आता इथे बेसन पीठ टाकायचे, जेवढे तुम्हाला भजे बनवायचे तेवढं. आता याला हातानेच असं मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला पीठ कालवून ठेवायचे आणि नंतर याच्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून घ्यायचे. आता इकडं मी पीठ मळून घेणार आहे. यासाठी ताटामध्ये पाणी टाकले सुरुवातीला. आता चमच्यावरून मीठ टाकायचे, कारण पुरणपोळी फुटू नये म्हणून थोडंसं मीठ जास्त टाकायचे. आता मी याच्यात हळद टाकली रंग येण्यासाठी पोळीला. आता याच कपाने मी 1.5 कप पीठ घेतलेलं आहे. आता एवढं 1.5 कप पीठ पुरेसं होते. यासाठी बस एवढंच पीठ मळून घेणार आहे. आता हे पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचे. जास्त पातळ पण मळून घ्यायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही. मध्यम आकाराचा पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. आता इथं पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता या पद्धतीचं. आता इथं मी कांदे घेतलेले आहेत आमटीसाठी, भज्यासाठी. तर खालचं आणि वरचं देठ काढून मी ठेवलेलं होतं, कारण नंतर डोळ्याला पाणी येत नाही कट करताना. यासाठी 10 ते 20 मिनिट झालं असंच कांदे ठेवले होते. आता थोडेसे अर्धे मी भज्यामध्ये टाकलेले आहेत. आता इथं कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर थोडीशी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे पातेल्यात भज्याच्या पिठामध्ये आणि थोडी आमटी आणि कढीसाठी ठेवणार आहे. आता इथं डाळ पण शिजलेली आहे आणि इकडं डाळीसाठी मी गरम पाणी ठेवले आहे, तर येळवणी काढण्यासाठी. तर गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं या डाळीमध्ये. आता एकदम मऊ अशी डाळ शिजलेली आहे, बघू शकता. आता ही चमच्याने अशा पद्धतीनं हलवून घ्यायचे आणि येळवणी बाजूला काढून घ्यायचे या पद्धतीनं. आता ज्या कपानं मी डाळ घेतली होती त्याच कपाने 1 कपभर साखर टाकायची याच्यामध्ये. तर या कपाने टाकलेली आहे मी. आता हे मिक्स करून घ्यायचे. आता पुरण लवकर वाटण्यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे. तर स्मॅशर घेतलेला आहे मी. या पद्धतीनं चटका देत असताना पुरणाला असं रगडून घ्यायचं आहे. यामुळं पुरण वाटायला एकदम सोपं जाते आणि अजिबात चवतीदार राहत नाही. आता इथं येळवणीचं जे पाणी काढलं होतं त्याच्यामध्ये डाळ आलेली आहे थोडीशी. तर आता हे थोडंसं येळवणीचं पाणी चाळून घ्यायचं आहे आणि नंतर ही डाळ एकदम बारीक करून घ्यायची. एका वाटीमध्ये ठेवायची अशा पद्धतीने वाटून.
आता याच्यातच पुरण वाटून घ्यायचे. मी सपक डाळ बाजूला काढून ठेवली थोडीशी. तर या पद्धतीने एकदम बारीक असं लोण्यासारखं पुरण झालेलं आहे मऊसूत. तर बघू शकता लवकर माझं चाळणीतून खालच्या बाजूनं गळत आहे त्यामुळं. तर मी स्मॅशरनं रगडल्यामुळं आता लवकर झालेलं आहे माझं पुरण वाटून, बघू शकता. आता विलायची पावडर टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे हातानंच. तुम्हाला जर वाटलं पुरण जास्तच घट झाले तर यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकायची. त्यामुळं थोडंसं सैलसर असं पुरण होतं. तर बघू शकता एकदम छान असं पुरण झालेलं आहे. आता इथं तांदूळ घेतलेत मी. आता धुवून घ्यायचेत स्वच्छ 2 पाण्याने. आता याचं भात लावून घेणार आहे लगेच. आता चवीनुसार मीठ टाकायचे. आता मी मोजून ही 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. तर दिवसभर भात पुरावा यासाठी मी 2 कप घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आणि 2 गिलास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर कप माझा रेग्युलर वाटी एवढाच आहे. आता मध्यम गॅसवर फक्त 2 शिट्ट्या करून घेणार आहे मी. ही भात लगेच शिजतो यासाठी. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये आता या कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकायचे आणि आमटीचं सर्व कांदा, खोबरं, लसूण, अद्रक सगळं भाजून घ्यायचे. आता सुरुवातीला मी आमटी बनवून घेणार आहे आता. आता याच्यात 1 हिरवी मिरची टाकायची. त्यामुळे पण एकदम छान चवदार लागते आमटी. आता ही मसाला एकदम छान असा भाजलेला आहे. तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे. कढीपत्ता टाकायचा आहे, जिरे टाकायचे, धने टाकायचे. आता हे सर्व भाजून घ्यायचं आहे. तेजपान टाकलेलं आहे 1. तर याच्यामध्ये 2 लवंगा पण टाकल्यात, मिरे टाकलेत मी आणि छान असं भाजून घ्यायचे. आता ही भाजलेला मसाला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची याची. आता मी आमटीला फोडणी देण्यासाठी इथं कढई ठेवलेली आहे. 1 ते 2 पळी तेल टाकायचे. आमटीला थोडंसं तेल जास्त असल्यावर छान दिसते पण आणि चवीला पण छान लागते. यासाठी मी थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे. आता 1 चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरे टाकायचे. आता इथे लसूण पेस्ट टाकायची थोडीशी आणि लगेच आपल्याला वाटलेलं वाटण टाकून घ्यायचे तेलामध्ये आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं याला. आता याच्यातच चवीनुसार मीठ टाकायचे, लाल तिखट टाकायचे, बेडगी मिरची पावडर टाकायचे, धने जिरे पावडर टाकायचे, गरम मसाला टाकायचा आहे, घरगुती काळा तिखट टाकायचे. आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. आता या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि छान असा तेलामध्ये मसाला तळलेला आहे. आता याच्यामध्ये येळवणी टाकून घ्यायचं जे आमटीच्यासाठी आपण जे येळवणी काढलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता याला 5 ते 10 मिनिट छान असं उकळून घ्यायचं आहे आमटीला. आता येळवणी थंड झाल्यामुळे थोडासा वेळ लागतो.
आता इथं आमटी तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता आमटी अशा पद्धतीने उकळून घेतलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि इथं छान अशी आमटी तयार झालेली आहे, बघू शकता. आता या कढईमध्ये मी लगेच कढी बनवून घेणार आहे. 1 चमचा तेल टाकायचे. कढईला जास्त तेल नाही लागत. आता इथं मी ताक घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचे आणि असं मिक्स करून घ्यायचे ताकामध्ये. तर ताकामध्ये खालीच बेसन पीठ मिक्स करून घ्यायचे. आता तेल गरम झालं, याच्यात थोडेसे मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आणि कढीपत्ता पण टाकायचा थोडासा. आता तेलामध्येच थोडीशी हळद टाकायची. तर कढीला छान असा रंग येतो तेलामध्ये हळद टाकल्यावर. आता फक्त कढीला थोडीशी उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि चमच्यानं सारखं हलवत राहायचे, कारण कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळं. आता इथं लाल तिखट टाकायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. आता लसण अद्रकची पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची. कच्ची लसण अद्रक टाकल्यामुळे एकदम छान चव लागते या कढीला. आता थोडीशी कोथिंबीर मी बारीक वाटून टाकलेली आहे, त्यामुळं एकदम छान लागते. बारीक खलबत्त्यात वाटून टाकलेली आहे. आता इथं कढी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. तर बघू शकता, लगेच गॅस बंद करून टाकायचे. आता इथं कढी पण तयार झालेली आहे. तर आता एक कढी एका दुसऱ्या भांड्यात काढून ठेवणार आहे. आता याच कढईमध्ये मी कुरवडी आणि भजे बनवून घेणार आहे. आता तेल टाकले गरम होण्यासाठी. आता इथं तेल गरम झालेलं आहे, तर मी याच्यामध्ये सुरुवातीला पापड तळून घेणार आहे. तर ही पापड मी मशीनहून करून आणलेले आहेत. आता इथं कुरडई बी तळून घेणार आहे मी. तर सगळ्या रंगाच्या कुरडई मी तळण्यासाठी घेतलेल्या आहेत. मला खूप आवडतात असे रंगीबेरंगी कुरवड्या. त्यासाठी मी इथं सुरुवातीला हिरवा रंग तळून घेतला आहे. तर या कुरवड्याची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर ही मी घरी बनवलेल्या कुरवड्या आहेत. आता सर्व कुरवड्या मी तळून घेणार आहे, बघू शकता. तर एकदम छान टम्म फुगत आहे. आता हे पापड पण मी घरी बनवलेले आहेत गव्हाच्या चिकाचे. तर ह्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर नक्की तुम्ही बघा. तर एकदम सोप्या पद्धतीनं मी कुरडे आणि पापड बनवलेले आहेत. आता भजे बनवून घेणार आहे. तुम्ही जर आणखीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येतील. आता इथं भजे मी मध्यम आकाराचेच बनवून घेणार आहे. जास्त मोठे पण भजी बनवणार नाही. आता दोन्ही बाजूने एकदम छान असं खमंग असे तळलेले आहेत.
बघू शकता. तर आता सर्व भजे माझे बनवून झालेले आहेत. आता मी इथं थोडंसं पाणी टाकलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये आणि एकदम मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे. पोळ्यासाठी थोडंसं पातळ पीठ लागते यासाठी. आता इथे एकदम छान असं पातळ पीठ बनवून घेतलेलं आहे. जेवढं पातळ पीठ बनवताल तेवढी पोळी एकदम छान पातळ अशी होते आणि मऊसूत पण होते आणि टम्म फुगते. आता थोडंसं तेलाचा हात लावून एकजीव करून घ्यायचे. आता पीठ एकदम मऊ झालेलं आहे. आता मी फक्त लिंबा एवढा गोळा हातात घेणार आहे आणि त्याच्यात उंडा तयार करून घेणार आहे पीठ दोन्ही बाजूला लावून आणि छान असं दुपटीनं पुरण टाकायचं याच्यामध्ये भरून घ्यायचे. जेवढं पीठ आहे त्याच्या दुप्पट पीठ पुरण घ्यायचे आणि भरून घ्यायचे आणि पीठ दोन्ही बाजूला पीठ लावून पोळी लाटून घ्यायची. पोळी थोडीशी अद्दर असं लाटून घ्यायचे आणि मी कपड्यावर असं लाटत असते. आता इथं पोळी लाटून झालेली आहे. आता गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि तेल पण लावलं होतं सुरुवातीला थोडंसं. तर बघू शकता एकदम छान अशी पातळ पोळी झालेली आहे आणि एकदम मऊसूद अशी लागते पीठ पातळ केल्यामुळं. तर या पद्धतीनं नक्की बनवून बघा आणि कडेपर्यंत पुरण जातं या पद्धतीनं पोळी बनवलीस. आता सर्व अशाच पद्धतीने मी पोळ्या बनवून घेणार आहे. आता इथं माझ्या सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत. आता ही शेवटची पोळी राहिलेली आहे. आता सर्व स्वयंपाक झालेला आहे माझा बघू शकता. आता मी सुरुवातीला देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि ताट भरून घेणार आहे इथं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.